स्टुडंट आज आपण परत अजून जास्त प्रॅक्टिस होण्यासाठी आपण त्यामध्ये परत काही एक्झाम्पल्स वगैरे घेणार आहे जे की डिफरन्शिएशन या चॅप्टरवरचेच असतील. ओके, त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल मी घेतो एक्स टू द पॉवर 5 इंटू कोसेक एक्स प्लस रूट एक्स इंटू टॅन एक्स. हे होतं फर्स्ट एक्झाम्पल. तर त्या एक्झाम्पलला परत एकदा आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वगैरे मी लिहिणार नाही आहे, थोडं डायरेक्ट स्टेप लिहिण्याचा प्रयत्न करणार. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी टेक डी वाय बाय डी एक्स, म्हणजे दोन्ही साईडला डी डी एक्स अप्लाय करा, या साईडला सुद्धा डी डी एक्स अप्लाय करा. या साईडला जर डी डी एक्स अप्लाय केला तर हा विल्स एक्स टू द पॉवर 5 इंटू कोसेक एक्स प्लस रूट एक्स इंटू टॅन एक्स. ओके, मी थोडं डायरेक्ट स्टेप लिहायचा प्रयत्न करतो जे की तुम्हाला पण यायला पाहिजे. तेवढ्यासाठी एक साईडला रूल्स लिहून घेऊ. इट इज डी डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. का असतो प्रोडक्ट रूल ते सगळ्यांना माहिती आहे. प्रोडक्ट रूल इज फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन म्हणजे व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. ओके, तर आता काय करायचं की जे फंक्शन्स वगैरे आता या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल जर विचार केला तर ॲडिशन आधी आलेली आहे, म्हणजे मी काय करेल बाय ॲडिशन रूल दोघांनाही डेरिव्हेटिव्ह ऑपरेट करतो किंवा सेपरेट करतो. त्यानंतर आपण बाय दिस रूल आता आपण थोडं डायरेक्ट स्टेप कसे लिहिणार आहे ते पण शिकवतो सोबत. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण दोघांनाही डेरिव्हेटिव्ह सेपरेट करून घेऊ, म्हणजेच हा होईल डी डी एक्स ऑफ बाय ॲडिशन रूल. ॲडिशन रूल माहिती आहे की दोन्ही टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करता येतो. मीन्स इट इज लाईक दिस यू प्लस व्ही. ओके, तर यूला डेरिव्हेटिव्ह द्या, नंतर व्हीला डेरिव्हेटिव्ह द्या, म्हणजेच हे झालं असतं एक्स टू द पॉवर 5 इंटू इट इज कोसेक एक्स प्लस मध्ये प्लस जसाच्या तसंच ठेवा इंटू डी व्ही बाय डी एक्स, म्हणजे दुसऱ्या टर्म्सला डेरिव्हेटिव्ह दिला असता ती म्हणजे कोण रूट एक्स इंटू टॅन एक्स. ओके, इट इज रूट एक्स इंटू इट इज टॅन एक्स. ओके, आता हा जो फॉर्म्युला या फॉर्म्युल्यामध्ये मी थोडेसे चेंजेस करतो. फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन असं म्हणतो त्याला. इट इज फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन, म्हणजे हा जो फर्स्ट फंक्शन आहे यू, ओके, तो ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अँड देन वी इंटरचेंज सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. आता मला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह लिहायचे आहेत तर फर्स्ट फंक्शन जे असेल ते जसंच्या तसं ठेवायचं आणि लिहितानाच काय करायचं आता दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज ठेवायचं आणि लिहिताना पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा. थोडं डायरेक्ट स्टेप आपण जास्त घेणार आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल पहिली टर्म्स किंवा पहिलं ब्रॅकेट सॉल्व करू. दॅट इज माहीत आहे हे फर्स्ट फंक्शन आहे आणि हे सेकंड फंक्शन आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही फंक्शनसुद्धा सिलेक्ट करू शकता. इट इज फर्स्ट फंक्शन, इट इज सेकंड फंक्शन. ओके, मग आता हे दोन्ही फंक्शन एकदा सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला बाय फॉर्म्युला फक्त त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज लिहायचे आहेत. तर डेरिव्हेटिव्ह फक्त आता डेरिव्हेटिव्ह वगैरे लिहित घेणार आपण. माहीत आहे फर्स्ट फंक्शन मीन्स एक्स टू द पॉवर 5 रिमेन्स ॲज इट इज. वी नो दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, तर सेकंड फंक्शन कोण आहे कोसेक एक्स, आणि कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो हा सगळ्यांच्याकडे फॉर्म्युला नोट डाऊन केलेला आहे. तो फॉर्म्युला येतो मायनस कोसेक एक्स इंटू इट इज कॉट एक्स. हे होईल फर्स्ट टर्म प्लस मध्ये प्लस असतो. ओके, तर प्लस नंतर काय असतं सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, तर सेकंड फंक्शन कोण आहे कोसेक एक्स. मग त्या कोसेक एक्सला आता आपण जसंच्या तसंच ठेवू आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन किती एक्स टू द पॉवर 5. एक्स टू द पॉवर 5चा डेरिव्हेटिव्ह कसा सॉल्व करायचा तर एक्स टू द पॉवर 5चा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करतो आपण या फॉर्म्युल्याने एक्स टू द पॉवर एन, जो की सर्वांना माहिती आहे किती एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस 1. मग एक्स टू द पॉवर एन मायनस 1 यांची जागा कितीने घेतलेली आहे या ठिकाणी ती 5ने घेतलेली आहे, म्हणून एक्स टू द पॉवर 5चा डेरिव्हेटिव्ह किती 5 इंटू एक्स टू द पॉवर 5 मायनस 1, म्हणजेच मी कॅल्क्युलेट करून घेतो 5 इंटू एक्स टू द पॉवर 5 मायनस 1 म्हणजेच किती दिस गिव्ज अस 4. दिस इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म और फर्स्ट ब्रॅकेट. नाव द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंडमध्ये सुद्धा तसंच अगेन इथे प्रोडक्ट आलेला आहे. मग परत एकदा प्रोडक्ट आले तर इट इज फर्स्ट फंक्शन इंटू इट इज अगेन सेकंड फंक्शन. तर रूल तो सांगतो की फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. परत एकदा प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा आहे, म्हणजेच प्लस, कारण दोघांच्यामध्ये प्लस आहे. फर्स्ट फंक्शन किती दिसतंय रूट एक्स, तर फर्स्ट फंक्शन रूट एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच कोण टॅन एक्स. तर टॅन एक्सचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स किती असतो दॅट इज ऑलवेज सेकंड स्क्वेअर एक्स, म्हणून मी थोडं स्टेप डायरेक्ट लिहितो इट इज सेकंड स्क्वेअर एक्स प्लस मध्ये प्लस आलेला असतो फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे म्हणून प्लस घ्यायचा. नाव द सेकंड फंक्शन इंटू सेकंड फंक्शन कोण होता टॅन एक्स, त्याला तसंच्या तसंच ठेवा, म्हणजे सेकंड फंक्शन टॅन एक्स ॲज इट इज
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स किती असतो माहिती आहे, इट इज 1/2 टाइम्स रूट एक्स. ओके, दिस इज द ब्रॅकेट नंबर सेकंड. अँड नाव थोडंसं व्यवस्थित मांडणी करून घेऊ, म्हणजेच आपल्याला ते दिसताना व्यवस्थित चांगलं दिसेल. इट इज एक्स रेस टू द पॉवर 5 इंटू मायनस कोसेक एक्स इंटू कॉस एक्स. यामध्ये मी मायनस साईन समोर घेतो. एक्स रेस टू द पॉवर 5 इंटू इट इज कोसेक एक्स इंटू इट इज कॉट एक्स प्लस दुसरी टर्म्स 5x रेस टू द पॉवर 4 दिसायला समोर घेतो, म्हणजे ती दिसायला एकदम व्यवस्थित दिसेल. 5 टाइम्स एक्स रेस टू द पॉवर 4 इंटू इट इज कोसेक एक्स. थोडी मांडणी व्यवस्थित करून घेऊ. रूट एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. सेकंड टर्म रूट एक्स इंटू इट इज सेक स्क्वेअर एक्स. ओके, प्लस हा टॅन एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स मीन्स इट इज टॅन एक्स divided by 2 times root x, and this is nothing but the derivative of the given function, that is dy by dx. हे होतं फर्स्ट एक्झाम्पल. हां, नाउ सेकंड एक्झाम्पल, दॅट इज लेट y इज इक्वल्स टू 3 टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू कॉस एक्स. ओके, आता यामध्ये पण परत एकदा फंक्शन ओळखणे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी प्रोडक्ट आहे 2 फंक्शनचा, कारण जे ब्रॅकेट असतं त्याला आपण एका सिंगल फंक्शनसारखं घेणार. मग आता हे पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट म्हणजे एक सिंपल फंक्शन झालं किंवा सिंगल फंक्शन, आणि हा कॉसेक्स जो येतो हा सुद्धा एक सिंगल फंक्शन आहे. मग 3 टाइम्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि हे किती कॉसेक्स. मग एक प्रकारे या दोघांना जर मी अंडरलाईन केलं तर इट इज लुक लाईक ॲज यू, आणि हे दिसतं मला व्ही सारखं. तर तोच रूल अगेन प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय सांगतो, इट इज डी डी एक्स ऑफ यू इंटू व्ही न घेता मी आता फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन घेतो, दॅट इज इक्वल्स टू first function into it is derivative of second function plus second function as it is into derivative of first function. ओके, हा असतो रूल. तर मग या रूलनुसार जर गेलो आपण समजा, तर तोच रूल मी परत एकदा अप्लाय करणार आहे, कारण ब्रॅकेट हे आपण फर्स्ट फंक्शन डिनोट केलं आणि कॉसेक्सला सेकंड फंक्शन डिनोट केलेलं आहे. लेट अस सपोज दॅट दिस इज द फर्स्ट फंक्शन, इट इज सेकंड फंक्शन. ओके, तर आता परत एकदा सॉल्व करू. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड, म्हणजे मी दोन्ही साईडला डी वाय बाय डी एक्स अप्लाय करतो अशा पद्धतीने. ओके, तर याला अप्लाय केल्यानंतर हा किती होईल, मी डायरेक्ट रूल अप्लाय करणार आता. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. तर फर्स्ट फंक्शन किती आहे, 3x स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स इट इज नथिंग बट द कॉस ऑफ एक्स. कोणतं फंक्शन, कॉस एक्स, प्लस again by rule second function as it is, by rule second function as it is derivative of first function. तर फर्स्ट फंक्शन आलेलं आहे 3x स्क्वेअर प्लस 5. ओके, आता या दोघांचे डेरिव्हेटिव्ह, मग या दोघांचे डेरिव्हेटिव्ह मी या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह लिहितो कॉस एक्सचा. तर हा 3x स्क्वेअर प्लस 5 आपण मी ॲज इट इज ठेवतोय, इट इज रिमेन्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स सर्वांनाच माहिती आहे, तो असतो मायनस साइन एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स किती असतो, मायनस साइन एक्स, प्लस स्टँडर्डच फॉर्म्युला इट इज कॉस एक्स इंटू. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x स्क्वेअर प्लस 5साठी आपण परत रूल अप्लाय करू, किंवा मी त्याला थोडं साईडला सॉल्व करून देतो आणि डायरेक्ट आपण त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्हज लिहू. ओके, तर डी डी एक्स ऑफ 3x स्क्वेअर प्लस 5 कसं सॉल्व केलं असतं, डी डी एक्स ऑफ 3x स्क्वेअर प्लस 5. ओके, तर काय करायचं, ॲडिशन आहे मध्ये म्हणून दोघांनाही डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा, म्हणजे हे झालं असतं डी डी एक्स ऑफ 3 टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस डी डी एक्स ऑफ 5. ओके, तर यामध्ये डी डी एक्स ऑफ 3 हा कॉन्स्टंट आहे आणि हा एक्स स्क्वेअर हे फंक्शन आहे. तर आपण हा एक रूल सांगितला होता प्रोडक्ट रूल नंतर, डी डी एक्स ऑफ के इंटू यू, म्हणजे के जर कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतो आणि यूला डिफरन्शिएट करतो. ओके, अशा पद्धतीने मग सेम रूल तो इथे अप्लाय होईल. मग या रूलनुसार हा के म्हणजे सध्या 3 बाहेर येईल आणि इट इज डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, प्लस 5 जर घेतला तर 5ला आपण नंबर्स किंवा फिक्स व्हॅल्यू म्हणतो, तर 5 हा कॉन्स्टंट झाला, मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती, 0. अँड ऑलरेडी वी नो दॅट 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युल्याच्या लिस्टमध्ये आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर हा किती येतो, 2x. ओके, म्हणजे ज्यांचा डेरिव्हेटिव्ह असतात 3 इंटू 2x अँड 3 इंटू 2 इट इज 6x. म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर तो ऑलरेडी आपल्याला किती भेटतोय, इट इज नथिंग बट द 6x. आणि ते एकदम व्यवस्थित दिसण्यासाठी मी मांडणी करतो अशा पद्धतीने, इट इज मायनस ऑफ
3x² + 5 इंटू साइन एक्स, आणि हे पण दिसायला छान दिसतं जर 6x समोर घेतलं तर इट इज 6x इंटू कॉस एक्स. ओके, अँड दिस इज नथिंग बट द डेरिवेटिव्ह ऑफ द एक्झाम्पल नंबर 2. ओके, नाव एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 साइन एक्स डिवायडेड बाय x² + 2, म्हणजेच हे जे फंक्शन एक्झाम्पल नंबर 3 नाव एक्झाम्पल नंबर 3 y इज इक्वल्स टू साइन एक्स अपॉन x² + 2. हे जे एक्झाम्पल दिसतं हे सरळ सरळ u डिवायडेड बाय v मध्ये दिसतो. ओके, म्हणजे इट इज द कोशंट ऑफ टू फंक्शन. मग ज्यावेळेस कोशंट किंवा डिव्हिजन असतो त्यावेळेस त्याला आपण असं लिहितो ddx ऑफ u डिवायडेड बाय v. कसा घ्यायचा, v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v². हा आपला बेसिक फॉर्म्युला. मग आता आपण काय करणार की हा जो आलेला u बाय v, तर हा बेसिक फॉर्म्युला आपण त्याला अप्लाय करणार. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करण्यासाठी जी यूची जागा घेतलेली आहे सरळ सरळ साइन एक्सने, आणि व्हीची जागा तुम्हाला कोणाला द्यायची आहे x² + 2ला. मग यूची जागा साइन एक्सला द्या, व्हीची जागा x² + 2ला द्या, आणि त्याला डिफरन्शिएट करा. म्हणजे ddx ऑफ u डिवायडेड बाय v किती येतो, v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u डिवायडेड बाय इट इज v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवायडेड बाय v². तर तो फॉर्म्युला जर अप्लाय केला तर चालतो, किंवा दुसऱ्या वेळी आपण त्याला यूला फर्स्ट फंक्शन आणि व्हीला सेकंड फंक्शन म्हणूनही फॉर्म्युला तयार केला तरी सुद्धा काही हरकत नाही. पण आपण आपल्या रेग्युलर वेने घेऊ सध्या u बाय v ने. तर इट इज dy बाय dx इज इक्वल्स टू, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला जर डिफरन्शिएट केलं तर असं होईल ddx ऑफ साइन एक्स अपॉन इट इज x² + 2. ओके, तर आत्ताच परत एकदा u डिवायडेड बाय v, तर u आणि v तुम्हाला ओळखायला आले पाहिजे. तर यामध्ये u कोण असेल आणि v कोण असेल त्यानुसार आपण त्याला एक्सपांड करू त्या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजेच हा काय झाला असता, v मीन्स x² + 2 इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजेच किती आहेत साइन एक्स, म्हणून मी या ठिकाणी लिहितो त्याला साइन एक्स मायनस. ओके, u किती येतो, u इज नथिंग बट द साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v. डेरिव्हेटिव्ह ऑफ v मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 2. ओके, अगेन होल डिवायडेड बाय किती x² + 2, म्हणजेच vचा स्क्वेअर असतो ना, तो vचा स्क्वेअर म्हणजेच x² + 2चा होल स्क्वेअर. आता परत एकदा यांना डिफरन्शिएट करू, तर हा x² + 2 असाच्या असाच राहील, याचा का डेरिव्हेटिव्ह लिहायचा नाही आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स किती येतो, तो नेहमी करता असतो कॉस एक्स मायनस साइन एक्स हा जसाच्या तसाच ठेवा, म्हणजेच हा साइन एक्स असाच्या असाच राहील इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 2. यामध्ये x²चा पण डेरिव्हेटिव्ह लिहा आणि 2चा डेरिव्हेटिव्ह पण लिहा, कारण ॲडिशन आहे, ॲडिशनमध्ये प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकतो. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x² हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे किती 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2, तर 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांनाच माहिती आहे, पहिलाच फॉर्म्युला येतो इट इज 0, आणि डिवायडेड बाय दिस इज नथिंग बट द x² + 2 इट इज होल स्क्वेअर. ओके, आता फक्त जस्ट कॅल्क्युलेशन्स आणि व्यवस्थित मांडणी करू. x² + 2 इंटू इट इज कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू 2x + 0 म्हणजे 2x. मांडणी व्यवस्थित करतो ते दिसायला छान दिसतं म्हणून इट इज 2x इंटू साइन एक्स. ओके, डिवायडेड बाय x² + 2चा होल स्क्वेअर. ओके, अँड दिस इज नथिंग बट द dy बाय dx. थोडं घाबरायचं वगैरे नाही आहे, जे क्वेश्चन टूलचे एक्झाम्पल आहेत ते दिसायला डेंजर दिसतात, पण व्यवस्थित फॉर्म्युला अप्लाय केलं तर एकदम सिम्पल आहे. ओके, नाव द एक्झाम्पल नंबर 4 y इज इक्वल्स टू साइन एक्स अपॉन 1 + साइन एक्स. परत फॉर्म्युला आहे आपल्याकडे ऑलरेडी, काही घाबरायची गरज नाही आहे. सरळ सरळ सिम्पल फॉर्म्युल्यामध्ये u आणि vच्या जागा देऊन टाका आणि स्ट्रेट फॉरवर्ड त्याला डिफरन्शिएट करा. तर फर्स्ट ऑफ ऑल मी लिहितो डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साईड, म्हणजेच या साईडला डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx. अगेन इट इज ddx ऑफ कसं लिहायचं साइन एक्स अपॉन 1 + साइन एक्स, म्हणजे या पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता या पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, तर यातला फक्त डिफरन्शिएट करा. u आणि v कोणाच्या जागेवर द्यायची ते तुम्हाला बेस्ट वेने माहीत आहे. u इज न्यूमरेटर, v इज डिनॉमिनेटर. मग या पद्धतीने v किती, तर इट इज 1 + साइन एक्स, त्यानंतर यूचा डेरिव्हेटिव्ह, मग यूचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच ddx ऑफ इट इज साइन एक्स. आता तुम्ही डायरेक्टली लिहिला तरी चालतो, जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करता येत असेल तर मायनस अगेन इट इज साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + साइन एक्स. ओके, त्यांच्या जागा त्यांनाच द्यायच्या, यूची जागा यूला द्या, व्हीची जागा व्हीलाच द्या, त्या पद्धतीने. अगेन होल डिवायडेड बाय हाऊ टू कॅल्क्युलेट दिस,
व्हीचा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस साइन एक्स इट इज होल स्क्वेअर. अगेन डिवाइड इक्वल्स टू. आता कसं होईल, फक्त डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह जर काढलेस तर काय होईल, 1 प्लस साइन एक्स हा पहिला जसाच्या तसाच, कारण याला काही हालचाल करायची नाही आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह माहीत आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. किती येतो, कॉस एक्स मायनस अगेन साइन एक्स रिमेन्स ॲज इट इज. दिस इज द साइन एक्स इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस साइन एक्स. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज कॉन्स्टंट अँड 1 इज कॉन्स्टंट म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह, तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी करता 0 होतो. प्लस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगायचीच गरज नाही. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती यायला पाहिजे, इट इज ऑलवेज कॉस एक्स बिकॉज इट इज स्टँडर्ड फॉर्म्युला, जो की आपण नोट डाऊन केला असेल. 1 प्लस साइन एक्स इट इज होल स्क्वेअर. ओके, आता हे न्यूमरेटर थोडंसं सेपरेट करून सॉल्व करून घेऊ. कॉस एक्स इंटू 1, या कॉस एक्सने या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतोय मी. कॉस एक्स इंटू 1 इट इज कॉस एक्स. कॉस एक्स इंटू साइन एक्स सरळ मांडणी करतो, इट इज साइन एक्स इंटू इट इज कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू 0 तर 0 लिहित नाही आपण. त्यानंतर मायनस इंटू प्लस इट इज मायनस साइन एक्स इंटू कॉस एक्स, म्हणजे हे परत आलं असतं साइन एक्स इंटू कॉस एक्स होल डिवायडेड बाय इट इज 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर, म्हणजे पूर्णच्या पूर्ण टर्मचा तो स्क्वेअर. अगेन साइन एक्स कॉस एक्स आणि साइन एक्स कॉस एक्स विल गेट कॅन्सल. परत उरलं काय, कॉस एक्स अपॉन जी टर्म उरलेली दॅट इज कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स होल स्क्वेअर. अँड दिस इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस function y is equals to sin x upon 1 plus sin x. Now the last example, that is example number 5. Let y is equals to 2 raised to the power x upon 2 raised to the power x upon x cube. Okay, तर या ठिकाणी 2 raised to the power x हे एक्सपोनेन्शियल फंक्शन असतं. ए एक्सपोनेन्शियलचा फॉर्म्युला माहिती आहे, ए raised to the power x इंटू लॉग ए. या पद्धतीने आपण त्याला सॉल्व करतो. ओके, तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, मी डिफरन्शिएट करतो. सर्वांना माहिती इट इज द कोशंट ऑफ टू फंक्शन, म्हणजे यू डिवायडेड बाय व्ही सारखं आलेलं आहे. तर यू डिवायडेड बाय व्ही, तर व्हीची जागा एक्स क्यूबला द्या, यूची जागा 2 raised to the power एक्सला द्या त्या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजेच त्याची मांडणी केली तर असं होईल, इट इज एक्स क्यूब इंटू डी डी एक्स ऑफ 2 raised to the power एक्स मायनस 2 raised to the power x इंटू इट इज डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब. ओके, हा त्यांचा बेसिक फॉर्म्युला असेल, दॅट इज नथिंग बट द बाय युझिंग फॉर्म्युला. आणि डिवाइडला जो येतो तो नेहमी करता व्ही स्क्वेअर असतो. व्ही स्क्वेअर म्हणजे सध्या एक्स क्यूबचा स्क्वेअर होईल. ओके, एक्स क्यूबचा स्क्वेअर जर घेतला तर तो पुढे येईल, लक्ष द्या. एक्स क्यूब ॲज इट इज इंटू 2 raised डी डी एक्स ऑफ 2 raised to the power x. 2 raised to the power एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो झाला असता 2 raised to the power x इंटू इट इज लॉग 2 मायनस 2 raised to the power x इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येतो बाय युझिंग पॉवर फंक्शन. पॉवर फंक्शन माहिती आहे, किंवा आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब ऑलरेडी सॉल्व केला होता, तो येतो 3 टाइम्स ऑफ इट इज एक्स स्क्वेअर होल डिवायडेड बाय, याचा जर स्क्वेअर घेतला तर इट इज एक्स रेस टू द पॉवर 6. 3 आणि 2 मल्टिप्लाय होतात अँड दिस इज नथिंग बट द एक्स रेस टू द पॉवर 6. परत एकदा थोडी मांडणी केली व्यवस्थित, तर या ठिकाणी एक्स क्यूब बाय 2 raised to the power x आहे लॉग 2 मायनस 2 raised to the power x इंटू 3 टाइम्स एक्स स्क्वेअर. तर या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी एक्स क्यूब आणि 2 raised to the power x, एक्स स्क्वेअर आणि 2 raised to the power x, इथे पण एक्स स्क्वेअर आणि 2 raised to the power x सारखे दिसतात. काय बोलतो मी समजते का, एक्स स्क्वेअर आणि 2 raised to the power x ही टर्म इथे 2 raised to the power x आणि इथे एक्स क्यूब आहे, म्हणजे आपल्याला स्क्वेअरच पाहिजे, तर एक टर्म शिल्लक आहे. मीन्स आपण जर एक्स raised to the power 2 इंटू 2 raised to the power x ही टर्म जर कॉमन घेतली तर ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी एक एक्स उरतोय इंटू हे लॉग 2 उरतील मायनस या ठिकाणाहून एक्स स्क्वेअर आणि 2 raised to the power x हे बाहेर आउटसाईड गेलेले आहेत, फक्त उरणार आहे तो 3 अँड होल डिवायडेड बाय एक्स रेस टू द पॉवर 6 अँड दिस इज नथिंग बट द रिक्वायर्ड सोल्युशन. ओके.